आमंत्रित करतो. वेलकम सर. थँक्यू. Yes. आपल्या आरसीएम दिलसे या ग्रुपनं जे आज आपण भेटत आहोत, ही आपली तिसरी भेट आहे. मी काय केलंय, प्रत्येक टीमसाठी माझ्या एका नोटबुकमध्ये कुठल्या टीमसाठी काय सुरू विषय आहे तो मी नोट डाऊन करून ठेवत असतो, जशी मीटिंग झाली की. जशी आपली ही तिसरी मीटिंग आहे, सुरुवातीला आपण न्यूट्रिशनल सप्लिमेंट का घेतले पाहिजे हा पहिल्या दिवशी आपण विषय घेतला होता, की Yes, sir. न्यूट्रिशनल सप्लिमेंट आपल्यासाठी खरंच गरजेचे आहेत का. अगोदर आपण तो विषय क्लिअर केला. त्यावेळेस आपलं असं लक्षात आलं की होय, माझ्या रोजच्या ताटामधून, माझ्या भोजनामधून, माझ्या दैनंदिन ज्या माझ्या पोषणाच्या गरजा आहेत त्या पूर्ण होऊ शकत नाहीत. म्हणून मी त्याला संपूर्ण आहारासाठी बाहेरून पोषक तत्व घेतले पाहिजेत. हा पहिल्या दिवशी आपला विषय क्लिअर झाला होता. नंतर प्रश्न येतो की सगळ्यासाठी सारखेच पोषक तत्व आहेत का. तर मित्रांनो, ज्या पिकाचं वय 6 महिन्यापासून 1 वर्षापर्यंत असतं, त्या पिकासाठी वेगवेगळे खत आहेत, आहे की नाही. म्हणजे आता मुगाचं वय 3 महिन्याचं असतंय, सोयाबीन 4 ते 5 महिने असते, कापूस 8 ते 9 महिने असतो. त्यांच्यासाठी वेगवेगळे पोषक घटक आहेत. आपलं तर आयुष्य 100 वर्षाचं आहे, म्हणून आपल्यासाठी सुद्धा वेगवेगळे पोषक घटकाची आवश्यकता असते. पुरुषांना वेगळे, महिलांना वेगळे, लहान मुलांना वेगळे. यापैकी आपण पुरुषांसाठी असलेल्या हेल्थ सप्लिमेंट न्यूट्रिचार्ज मॅन विषयी एका भागामध्ये माहिती पाहिली. त्यानंतर लहान मुलांसाठीचे कुठले पोषक घटक आहेत, कुठले पोषक घटक त्यांनी घेतले पाहिजेत, यासाठी एका भागामध्ये आपण माहिती पाहिली. आणि आज आपण आपल्या घराचा कणा, ज्यावर आपलं पूर्ण घर असतंय, अशा आपल्या आई बहिणींसाठीचं प्रोडक्ट असलेले न्यूट्रिचार्ज ह्युमन विषयी पुढच्या 50 मिनिटांमध्ये आपण माहिती पाहणार आहोत. 50 मिनिटं मी यासाठी म्हटलं की आता 9 झालेत, 9:10 पासून आपलं सुरू होईल. आणि मी मागच्या एक आठवडा पाठीमाग एक पूर्ण आठवडा बीसी छाबडाजी सोबत होतो. तर बीसी छाबडाजींनी मला एक मंत्र दिला होता. तो मंत्र असा होता की 10 याने बस, 4 याने तैयार. म्हणजे पहाटे 4 ला तैयार, 4 याने तैयार, 10 याने बस. कारण की त्यांचं असं ते आध्यात्मिक आहेत खूप. त्यांचं असं होतं की रात्री 10 नंतर आपली जी एनर्जी आहे ती एनर्जी एकदम लो वर जात असते. त्यामुळं रात्री 10च्या नंतर शिकणं हे काही शक्य होणार नाही. पहाटे मात्र 4 याने तैयार, पहाटे 4 पासून आपण अध्ययन करू शकतो. म्हणून 10 याने बस, आपण 10 ला बरोबर मीटिंग संपवणार आहेत. तसं न्यूट्रिचार्ज ह्युमन या विषयाविषयी माहीत नसलेला या 37 जणांपैकी एकही व्यक्ती असा नसेल की त्यांनी न्यूट्रिचार्ज ह्युमन विषयी माहिती ऐकली नसेल किंवा प्रोडक्ट विषयी माहिती नसेल, असं कुणीही नाही. आपल्या 37 पार्टिसिपेंट्स पैकी सगळ्यांनी न्यूट्रिचार्ज ह्युमन या प्रोडक्ट विषयी माहिती मिळवली आहे. कुठं वाचलेली आहे, एखाद्या ट्रेनिंग मध्ये माहिती मिळाली आहे, झूम प्लॅटफॉर्मवर माहिती मिळाली आहे, डेफिनेटली मिळालेली आहे. तरी सुद्धा आज आपण त्या माहितीला परत एकदा आपल्या भाषेमध्ये, आपल्या शैलीमध्ये आपल्याला हाच विषय ज्या परिसरात आपण राहतो तिथल्या महिलांना कसा सोप्या पद्धतीनं समजून सांगता येईल याविषयी आपण चर्चा करणार आहोत. मी काही एकदम तुम्हाला फार मोठं रॉकेट सायन्स किंवा फार असं अवघड काही सांगणार नाही. सगळ्या सोप्या 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 गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, ज्या तुम्हाला मदत करतील एका नवीन कुटुंबामध्ये, एका छोट्या होम मीटिंग मध्ये हा सगळा विषय समजून सांगण्यासाठी. ओके. तर मित्रांनो, Yes. महिलांसाठीचं हेल्थ सप्लिमेंट वेगळं यासाठी असतंय की महिलांचे पोषणाची गरज पुरुषांपेक्षा वेगळी आणि जास्त असते. हे एकदम आपलं ब्रीद वाक्य आपण लक्षात ठेवायचं. महिलांची पोषणाची गरज ही पुरुषांपेक्षा जास्त पण असते आणि वेगळी पण असते. जसे कपडे जर म्हटलं तर सानप साहेबांना जो ड्रेस घातलाय, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष सुद्धा तसा ड्रेस घालतो, त्यापेक्षा भारी तो काही घालू शकत नाही. तुम्ही आता डोनाल्ड ट्रम्प जर पाहिलं असेल तर ब्ल्यू कलरचा सूट, नेव्ही ब्ल्यू कलरचा सूट, व्हाईट शर्ट आणि लाल टाय, याच्याशिवाय वेगळा परत अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष सुद्धा पुन्हा काही वेगळं घालत नाही. तुम्ही पहा, सध्या डोनाल्ड ट्रम्प आहेतच, परंतु तुम्ही जर महिला जर पाहिल्या प्रत्येक देशाच्या, तर इतके वेगवेगळे प्रकारचे कपडे, इतके वेगवेगळे प्रकारचे दागिने, त्यामध्ये इतकी विविधता दिसेल. पहा, सानप साहेब आणि डोनाल्ड ट्रम्प सारखे ड्रेस, ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, सानप साहेब नगरचे. याच्यापेक्षा भारी जाऊ शकत नाही. संपलं, द एंड. इथं जे त्याने ड्रेस घालून बसलाय हा पुरुष जातीसाठीचा सर्वोच्च बिंदू आहे. याच्या पलीकडे काही नाही. बस संपलं. व्हाईट शर्ट,
ब्ल्यू कोट आणि लाल टाय. तुम्ही वाटल्यास उद्या डोनाल्ड ट्रम्पचे फोटो पहा, तुम्हाला ड्रेसवर दिसतील. यापेक्षा भारी काही नसतं. महिलांसाठी पहा तुम्ही किती वेगवेगळे आहेत. प्रत्येक देशाच्या प्रत्येक आपल्या राज्यामध्येच वेगवेगळे वेगळे. तसंच महिलांसाठी पोषणाच्या बाबतीत सुद्धा आहे. पुरुषांचे पोषणाचे घटक थोडे मर्यादित आहेत, परंतु महिलांची जशी म्हणजे कपड्यांची, मेकअपची, आभूषणाची गरज विविधतेची आहे, तशीच त्यांची पोषणाची गरज सुद्धा विविधतेची आहे, ज्यावर आपण फोकस केलं पाहिजे. ज्यावर आपण फोकस केलं पाहिजे. आणि खास करून कुठल्या वयापासून? जेव्हापासून मुलीला पिरियड यायला सुरुवात होते आणि ती मुलगी तरुणपणात प्रवेश करते, तेव्हापासूनच आपण पोषणाच्या गरजेकडे लक्ष दिलं पाहिजे. कसं? चला आपण पाहूया. म्हणजे या गोष्टीकडे लक्ष देण्याची गरज ज्यावेळेस पहिला पिरियड येतो तेव्हापासूनच आपण लक्ष दिलं पाहिजे. कारण की जसं जेव्हा हे लहान मुलं आहेत ना, तेव्हा काय नाही, तेव्हा त्यांची पोषणाची गरज मुलगी असो का मुलगा असो सारखीच आहे. परंतु जसं 12-13 वर्षापासून पिरियड यायला सुरुवात झाली, की यांच्या पोषणाची गरज डेफिनेटली बदलते. यांची पोषणाची गरज गरज काय होते? डेफिनेटली बदलते. आणि यांची पोषणाची गरज कशामुळे बदलते? कारण की या मुलीमध्ये खूप सारे बदलाव होतात. 12-13 वर्षानंतर शारीरिक बदलाव, व्यावहारिक बदलाव आणि खास करून हार्मोन्सचे बदलाव. जसं पिरियड यायला सुरुवात झाली, की हे बदलाव माझ्या बहिणीमध्ये झालेले आहेत, माझ्या बायकोत झालेले आहेत आणि आता माझ्या मुलीमध्ये होत आहेत. आपण सगळेजण पारिवारिक माणसं आहोत. आपण सगळेजण आपल्या परिवाराविषयी बोलतोय मी एकदम. हे सगळे ब्लॅक हेड्स येणं, चेहऱ्यावर तारुण्य पिटिका येणं, शरीरामध्ये फॅट वाढणं, मासिक धर्म सुरू होणं, हे शारीरिक बदलाव होतात. ब्रेन डेव्हलपमेंट होणं, ब्रेस्ट डेव्हलपमेंट होणं, हे सगळे बदलाव, शारीरिक बदलाव त्यांच्यामध्ये होतात. फक्त नुसते शारीरिक बदलाव होत नाहीत, तर सामाजिक आणि व्यावहारिक बदलाव सुद्धा होतात. त्यांना स्वतःला आत्मनिर्भर व्हावं वाटतं, की मम्मी तू नको सोबत, मी जाते माझ्या मैत्रिणीसोबत. पप्पा तुम्ही नको सोबत, मी जाते माझ्या चॉईसने मी ड्रेस घेते. त्यांना आत्मनिर्भर होण्याची इच्छा होते त्या वयामध्ये. आपल्यापेक्षा जास्त, कुटुंबापेक्षा जास्त त्यांचे जे मित्र-मैत्रिणी आहेत, त्यांच्या आनंदी, त्यांना खुश करण्यासाठी ते ती गोष्ट इम्पॉर्टंट व्हायला लागते. त्यांना लूक इम्पॉर्टंट व्हायला लागतो आणि त्यांच्या भावना सुद्धा तीव्र व्हायला लागतात नेमक्या त्या वयामध्ये. कारण त्याला कारण आहे हार्मोन्सचे बदलाव. हार्मोन्स बदलतात त्यावेळेस मुलीचे आणि त्यामधल्या जे हार्मोन्सचे बदल होतात त्यामध्ये सगळ्यात मोठा बदल असतो तो म्हणजे पिरियड सुरू होणं. मुलीला पाळी येणं, आपल्या मराठी भाषेमध्ये आपण पाळी येणं, हे सगळ्यात महत्वाचा बदल टप्पा आहे. आणि या टप्प्यापासून आपण मुलीकडं विशेष लक्ष देणं आवश्यक आहे. तिच्या सामाजिक बदलावाकडं, तिच्या मानसिक बदलावाकडं आणि खास करून तिच्या शरीरातून या पिरियडमध्ये 30 ml ते 180 ml पर्यंत प्रत्येक महिन्याला रक्त बाहेर जातं. रक्त बाहेर पडतंय आणि या रक्तामधून आयर्न सुद्धा कमी होतं. आणि या आयर्न जर जितकं रक्त बाहेर पडतंय, तर त्या रक्ताची भरपाई करण्याची कुठलीच सिस्टम आपल्या भोजनात नाही. आता आपल्या घरी जे भोजन बनतंय, आपण आणि आपला सगळा परिवार तेच भोजन घेत असतो. एखाद्या मुलीला, आपल्या घरातल्या मुलीला पिरियड सुरू झाले म्हणून काही आपण तिच्यासाठी विशेष आहार असं काही करत नाही. आपण आपण सगळेजण मिडल क्लास माणसं आहोत. इथं बसलेले मॅक्झिमम लोक मिडल क्लासच आहेत ना. कुणाकडे मर्सिडीज वगैरे आहे का? म्हणजे मर्सिडीज वगैरे असेल तर आपण त्याला अप्पर क्लास समजूया. आणि मला सांगा कुणाकडे मर्सिडीज असेल तुमच्या गावी असते, मला एक चक्कर मारा. म्हणजे बरं वाटतं आपल्याला मर्सिडीज मध्ये फिरलं तर. आपण सगळे मिडल क्लास माणसं आहोत आणि आपल्या सगळ्या घरामध्ये सगळ्यांसाठी एकच प्रकारचं भोजन बनतंय. आणि पिरियड सुरू झाले तर तिच्या रक्ताची हानी होते. त्या रक्ताची भरपाई करण्याची कुठलीच सिस्टम आपल्या भोजनामध्ये सध्या नाही. अजिबात नाही. आणि जे रक्त बाहेर पडतंय, तर असं दर महिन्याला रक्त जाऊन, जाऊन, जाऊन शेवटी महाराष्ट्रातल्या, भारतातल्या महिला ॲनेमिक होत आहेत.
आणि हे आकडे आहेत की 53% भारतीय महिला ॲनेमिक आहेत. भारतातल्या 36 शहरामध्ये 10 पैकी 6 महिलांचा हिमोग्लोबिनचा स्तर कमी आहे. हे भारत सरकारचे आकडे आहेत. आणि आता 53% महिला जर ॲनेमिक असतील तर आपण म्हणू सरकार यावर काय करते? तर बिलकुल सरकारनं आता काय केलंय, सगळ्या महिलांना कितवा हप्ता जमा झाला? अर्चनाताई, शानेताई, हप्ता जमा झाला का लाडक्या नाही बहिणीचा? सर, नाही सर, मला नाही मिळत. मला तुम्हाला नाही मिळत मिळत? नाही लाड. बरं, तुम्हाला मिळत नाही. बरं, म्हणजे तुम्ही लाडक्या बहीण नाहीत समजा. ला- आम्ही लाडकी बहीण नाही, आम्ही राष्ट्रपतीची लाडकी बहीण आहे. बरं बरं बरं. आता कुणाला यापैकी एखाद्या ताईला मिळतो का? कुणी आहे का लाडकी बहीण? मला 1 मिनिट बोलायचंय. कुणी जर असेल लाडकी बहीण, ती पण माझी सुद्धा लाडकी बहीण होती, त्यात काय नाही. आता मुख्यमंत्र्याच्या लाडकी बहीण म्हणल्यावर आपल्या तर लाडक्या बहिणी होणारच. आहे का अशी कोणी बहीण की जिला हप्ता मिळतोय? बरं, ज्यांच्या घरी मिळत असेल मला सांगा, हा हप्ता मिळतो का? म्हणजे कशामुळे मिळतायत? अर्चनाताई, कशामुळे पैसे मिळतायत हो? महिलांना काही रोजगार नसतो, त्या घरगुती असतात, म्हणजे काम वगैरे करणं मग बरं हा. बरं, सरकारला असे पैसे वाटतात का निवडणुकीच्या अगोदर असे पैसे? नाही, मागच्या वेळेस जालन्यामध्ये मी प्रश्न विचारला, तर कशामुळे तुम्ही सर मतदान करावं म्हणून यांनी पैसे, म्हणजे पैसे दिले. अगदी बरोबर. म्हणजे परंतु असे सरकारला पैसे वाटतात का? नाही नाही, वाटले नाही पाहिजे, उलट त्यांना रोजगार मिळवून दिला पाहिजे हाताला. मग मग यांनी पैसे पैसे दिले कस काय? आता बऱ्याच लाडक्या बहिणी असतील ते काळजीपूर्वक ऐका, आणि हा विषय न्यूट्रीचार्ज वुमनशी संबंधित आहे म्हणून यस मी बोलत यस आहे. नाही तर मी यस. गुलाबी कोट घातलाय तर मी आजीदादाच्या पक्षाचा अजिबात नाही. हे न्यूट्रीचार्जचा कोट आहे, हे माझा सुद्धा नाही. नाही तर बरेच गुलाबी जॅकेट घातले आजीदादाचे माणसं आहेत का? तर नाही, आपण न्यूट्रीचार्जचे माणसं आहेत. यस तर यस. मित्रांनो, काळजीपूर्वक ऐका. शासन असे पैसे वाटू शकत नाहीत, यासाठी शासनाचे आदेश निघतात, ज्याला आपण GR म्हणतो. तर लाडक्या बहिणीचा GR तुम्ही गुगल वरून डाउनलोड करून पहा. जो शासनाचा आदेश आहे त्या आदेशामध्ये त्यांनी असं म्हटलंय की महाराष्ट्रामधल्या 53% महिलांच्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता आहे, त्यांना पूरक पोषण आहार मिळावा म्हणून आम्ही पैसे देत आहोत. त्यांनी कारण दिलंय त्या GR मध्ये, ज्या वरच्या 2 ओळी आहेत त्या ओळीमध्ये स्पष्ट लिहिलं आहे की महाराष्ट्रातल्या 53% महिला ॲनेमिक आहेत, त्यांच्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता आहे आणि त्यांना पोषक आहार मिळावा म्हणून आम्ही हे पैसे देण्याची योजना केली आहे. आणि त्यांचं वय सुद्धा त्यांनी 18 वर्ष ते 55-60 वर्ष, 55 पर्यंतच ठेवले. मग जितक्या महिलांना पिरियड येतोय त्या तितकंच टाइम ठेवलाय. त्यानंतरच्या सिनियर महिलांना ती योजना लागू नाही. तर तुम्हाला जे तायांनो पैसे मिळतायत, हे तुम्हाला पोषण आहार, पोषक आहार घेण्यासाठी शासन पैसे देते. म्हणजे बऱ्याच जणांना पैसे मिळाले पण पैसे काय मिळतात हे माहित नाही. तो GR ची मी तुम्हाला लिंक टाकू शकतो की तो GR तुम्ही वाचा, की त्यामुळं आम्ही त्यांची प्रकृती चांगली व्हावी, त्यांचे ॲनिमियातून बाहेर पडाव्यात म्हणून आम्ही पैसे देत आहोत. असे पैसे वाटत नाहीत कुणाला, त्याचा GR आहे. यस यस सर, अगदी बरोबर. पण आणि सर, त्या पैसे बोला बोल, बोला ताई. त्यांनी ते पैशाऐवजी पोषक घटक असणारे जे फॉर एक्झाम्पल असे न्यूट्रीचार्ज वगैरे आहेत, फ्रुट्स आहेत, हे जरा थोडस हे केलं दिलं तर असतं. बरं होईल. कारण बरोबर. महिला काय होतात, ते पैसे आले का साडी घे, सोनं घे, येस येस येस. वेगळीच त्याची गरज भागली जाते असं. तर तर ही जबाबदारी आता आपली आहे, त्यांना समजून सांगायची. तुम्हाला पैसे काय येत आहेत हा प्रश्न तुम्ही विचारा. हा प्रश्न विचार, तुम्हाला पैसे काय येतात होताही, तर ते म्हणतात येतात लाडक्या बहिणीचे पैसे येतात. तर सानप साहेब, मी तुम्हाला लिंक टाकतो, तुम्ही तो GR डाउनलोड करा आणि टीम मध्ये दाखवा की हा पहा GR. त्यामध्ये 2 कारण आहेत. एक तर त्यांच्या कुटुंबामध्ये, जे शहाणेताईने अगोदर म्हटलं होतं की कुटुंबामध्ये त्यांचं एक थोडस स्थान उच्च व्हावं, स्वतःचे काही पैसे येतात म्हणून, हे नंबर 2चं कारण. पण नंबर 1चं कारण आहे की त्यांना पूरक पोषण आहार मिळावा.
अॅनिमियासाठी, म्हणून आम्ही पैसे देत आहोत असं त्या GR मध्ये नमूद केलंय. म्हणून आता तुम्हाला एखादी महिला म्हटली की माझ्याकडे पैसे नाहीत न्यूट्रिशन ह्युमन घ्यायला, तर मला तुम्हाला ते पैसा जो हप्ता येतोय का तो न्यूट्रिशन ह्युमन घेण्यासाठी देतोय, दुसऱ्या कशासाठी येत नाही. आणि हे 53% म्हणून हा जो आकडा आहे हा शासनाचा आकडा आहे. हा शासनाचा आकडा आहे की आणि इतकं आमच्या महिला कमजोर आहेत, त्यांना अॅनिमिक आहेत, म्हणून आम्ही पैसे देत आहोत. आणि हिमोग्लोबिन वाढवणं आवश्यक आहे, कारण की त्याचं हिमोग्लोबिनची कमतरता, हिमोग्लोबिनची कमतरता असेल तर त्यांना आपण अॅनिमिक म्हणतो. हिमोग्लोबिन हे एक प्रकारचं प्रोटीन आहे ज्यामध्ये आयरन असते, ज्याला आपण ट्रान्सपोर्ट प्रोटीन म्हणतो. प्रोटीनचे खूप वेगवेगळे प्रकार आहेत, त्यामधलं हिमोग्लोबिन हे ट्रान्सपोर्ट प्रोटीन आहे. हे ट्रान्सपोर्ट करते, काय ट्रान्सपोर्ट करते, ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट करते, ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट करते. योग डे झाला आहे की नाही, बरेच जण त्याला योगा डे म्हणतात, आपण इंग्रजीच्या माध्यमातून थोडं हे होण्यासाठी योगा डे नाही, योग डे येतो. योग डेला सगळ्यांनी व्यायाम केला, म्हणजे केला 21 तारखेला, आता पुढच्या 21 तारखेला म्हणजे 2026च्या. बरेच जण प्राणायाम रेग्युलर पण करत असतील, तर ज्यावेळेस आपण प्राणायाम करतो तर आपण ऑक्सिजन घेतो, तो ऑक्सिजन आपल्या फुफ्फुसापर्यंत पोहोचतो. जर HB चांगला असेल, हिमोग्लोबिन रक्तात असेल, तर ते हिमोग्लोबिन त्या ऑक्सिजनला कॅरी करेल. आणि जर हिमोग्लोबिन रक्तात कमी असेल तर ऑक्सिजन फुफ्फुसात जाईल, फुफ्फुसातून परत बाहेर निघेल, तर तिथून कॅरी करायलाच नसेल तर. म्हणून हिमोग्लोबिन आवश्यक आहे, कारण की ते आपला ऑक्सिजन कॅरी करते. आणि ऑक्सिजनला मराठी भाषेमध्ये फार सुंदर शब्द आहे. कोणी सांगू शकाल काय शब्द आहे ऑक्सिजनला मराठी भाषेमध्ये? चॅट बॉक्स मध्ये पण लिहू शकतात. ऑक्सिजनला काय म्हणतात? प्राणवायू. प्राणवायू. कारण की तो जर 2 मिनिट नाही भेटला तर प्राण परलोक सिधार गए. त्याला फार फार छान शब्द दिलाय, उगाच नाही दिला. तो प्राणवायू आहे. तो जर नाही मिळाला तर हवा किती मिळू द्या, प्राणवायू जर मिळाला नाही, ऑक्सिजन मिळाला नाही तर प्राण गेले. म्हणून त्याला नाव आपण फार छान दिलंय मराठी भाषेमध्ये, प्राणवायू. हा प्राणवायू आपल्या प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवण्याचं काम हिमोग्लोबिन करतंय. आणि ज्या पेशीला प्राणवायू मिळत नाही, ऑक्सिजन मिळत नाही, ती पेशी डल होते किंवा मरते. दोन्हीपैकी एक होते, एक तर डल होत राहते किंवा ती पेशी नष्ट होऊन जाते, तिला प्राणवायूच नाही मिळाला. नुसतं हिमोग्लोबिन प्राणवायू ट्रान्सपोर्ट करत नाही, तर त्यासोबत त्या पेशीला लागणारे पोषक घटक सुद्धा त्या पेशीपर्यंत पोहोचवण्याचं काम हिमोग्लोबिनचं असतंय, ब्लड प्लाझ्माचं असतंय. आणि ते जर कमी नसेल, ते जर कमी असेल तर आपल्याला फार मोठ्या प्रॉब्लेमचा सामना करावा लागू शकतो. पुरुषांचं हिमोग्लोबिन 14 ते 18 पाहिजे, महिलांचं हिमोग्लोबिन 12 ते 16 पाहिजे. आणि महिलांमध्ये हिमोग्लोबिनचा स्तर कमी असण्याचं कारण आहे पिरियड्स, होणारे पिरियड्स. आणि खरं तर आरबीसी पुरुषांमध्ये आणि महिलांमध्ये जवळपास सारख्याच तयार होतात, परंतु महिलांमध्ये त्याचं कमी यासाठी की एकतर त्यांना पिरियड्स येतात आणि दुसरं त्या पुरुषांपेक्षा कमी पौष्टिक आहार सेवन करतात. आपल्या घरी स्वयंपाक कोण करतंय? आपल्या घरी महिला स्वयंपाक करतात. जेवतोय कोण अगोदर? खरं सांगायचं, अगोदर पुरुष जेवतात. पुरुष कुठं जेवतात? किचन मध्ये नाही जेवत पुरुष, पुरुष हॉलमध्ये जेवतात टीव्ही समोर बसून. अमेरिकेनं विमान उडवलं का नाही, इराणकडे गेलं का नाही, इस्रायलचं काय सुरू आहे बघत बघत बघत. आणि ज्या दिवशी भाजी चांगली झाली त्या दिवशी सगळी भाजी संपवतात. आणि ती पत्नी सुद्धा आपली बिचारी वाढीत राहते, चांगली झाली का घ्या घ्या घ्या. आणि शेवटी बऱ्याचशा आमच्या भगिनींना शेवटी भाजी राहत नाही, मग ते चटणी काढतात, लोणचं काढतात आणि आपलं किचन मध्ये बसूनच खातात. आपल्या पुरुषाला पत्ता नसतो तिकडे काय चाललंय. तर ही सत्य परिस्थिती आहे मिडल क्लास फॅमिली मधली, बरोबर आहे. आता होतंय काय, एक तर हे एक कारण झालं. दुसरं कारण उपवास. म्हणजे इतके उपवास की विचारता सोय नाही. गुरुवार आहे, शनिवार आहे, रविवार आहे, याचं व्रत आहे, त्याचं व्रत आहे. आणि या उपवासामध्ये आपल्या महाराष्ट्रातील भगिनी यांचं हिमोग्लोबिन कमी झालंय. हे 2 कारण आहेत, एक तर पिरियड येणं आणि दुसरं कमी पोषक आहार, पुरुषांपेक्षा कमी पौष्टिक आहाराचा सेवन करणं. आणि WHO असं म्हणतंय
की ज्या महिलांचा HB 12 पेक्षा कमी आहे ती महिला अॅनेमिक आहे. आणि आता खऱ्या गोष्टी सुरू होतोय. अॅनेमिक आहे तर काय प्रॉब्लेम आहे? समजा एखादी गोष्ट कमी आहे माझ्या शरीरात, काय प्रॉब्लेम होईल? त्याचे काय लक्षण दिसतात तर पहा. तर एक महिला अॅनेमिक जर असेल तर त्या महिलाला हे प्रॉब्लेम येतात. कृपया तुम्ही थोडस स्क्रीनवर पहा. आता हा इम्पॉर्टंट गोष्ट आहे की जर तुम्ही जर अॅनेमिक असाल तर तुम्हाला काय प्रॉब्लेम येतील, तर तुम्हाला हे प्रॉब्लेम येतात. पहिलं केस गळायला लागले, तुमची स्किन जी आहे, तुमची जी त्वचा आहे ती खडबडीत व्हायला लागली, तुम्हाला डोकं दुखायला लागलं, हे सगळे प्रॉब्लेम यायला लागतात. आणि याचे सोल्युशन मार्केटमध्ये काय त्याचं सोल्युशन पहा. केस गळायला लागले तर काय सोल्युशन येतं मार्केटमध्ये? शॅम्पू किंवा तेल. हो सर दिसतात मला आपण इथं. गणेशजी बोलता येईल तुम्हाला एक मिनिट? केस गळायला लागले तर मार्केटमध्ये काय सोल्युशन येते? केस गळायला लागले तर टीव्हीवर ऍड कशा येतात? शॅम्पू आणि तेल. शॅम्पूच्या येतात, तेलाच्या येतात, वेगवेगळ्या प्रकारचे शॅम्पू, वेगवेगळ्या प्रकारचे तेल. मी काल परवा मागच्या सोमवारी मंगळवारी पुण्यावरून येत होतो. नगरच्या पुढे आल्यानंतर मला ते याची जाहिरात सुद्धा दिसली, आदिवासी तेल. म्हणजे केस वाढवण्यासाठी आता नवीन आलंय महाराष्ट्रामध्ये आदिवासी तेल. ते म्हणले बिलकुल. तर केस गळणे ही समस्या मार्केटला कळाली तर मार्केटनं त्यावर सोल्युशन दिलं नाही, त्यावर डुप्लिकेट सोल्युशन दिलं. तेल दिले, शॅम्पू दिले. त्वचा तुमची खराब दिसायला लागली तर मार्केटनं त्यावर सोल्युशन दिलं, पण डुप्लिकेट सोल्युशन दिलं. फेअरनेस क्रीम दिल्या, विविध प्रकारचे फेअरनेस क्रीम, पावडर, त्यानंतर विविध प्रकारचे फाउंडेशन, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे त्याला काय म्हणतात फेशियल, गोल्डन फेशियल, डायमंड फेशियल, HD फेशियल, हे डुप्लिकेट सोल्युशन दिले. डोकं दुखायला ते झेंडू बाम आले, वेगवेगळ्या प्रकारचे बाम आले. परंतु बहिणींनो, तुम्हाला जितके काही ह्या स्क्रीनवर प्रॉब्लेम दिसत आहेत, या प्रॉब्लेमच्या मुळाशी आहे हिमोग्लोबिनची कमतरता. कारण की तुमच्या केसापर्यंत ऑक्सिजनच मिळत नाही तर ती केस गळणारच. तुमच्या स्किन पर्यंत, तुमच्या चेहऱ्याच्या प्रत्येक पेशीपर्यंत पोषक घटक मिळत नाहीत तर ते काळवडणारच. जर तुमच्या मेंदूलाच व्यवस्थित ऑक्सिजन मिळत नाही तर तुम्हाला डोकं दुखी येणारच, चक्कर येणारच, तुम्हाला दम लागणारच. हे सगळे प्रॉब्लेमच्या मुळाशी आहे हिमोग्लोबिनची कमतरता. पण मार्केट याचे सगळे डुप्लिकेट सोल्युशन देतंय, परंतु ते इतक्या चांगल्या वेस्टर्नात गुंडाळून देतंय, इतक्या आकर्षक वेस्टर्नात गुंडाळून देतंय की आपल्याला ते खरंच वाटायला लागतंय. याच्या मुळाशी आपल्याला जायला पाहिजे. अर्चनाताई, जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये मी ज्यावेळेस शाळेवरून यायचो तर मला बिलकुल माझी पत्नी चहा वगैरे आणून द्यायची, पाणी चहा, मी बूट वगैरे काढूस तर फ्रेश होऊस तर. पण जानेवारी महिन्याचा पहिला दुसरा आठवडा आला, दुसऱ्या आठवड्यामध्ये ती अशी चहा आणून द्यायची आणि खटकन आवाज येतोय असा व्हायचा. मला लक्षात येणार प्रॉब्लेम काय व्हायला लागलाय. मग मला लक्षात आलं की आता संक्रांत जवळ आली आणि आपण साडी वगैरे काही घ्यायचा काही विषयच काढत नाहीत. म्हणून ते त्याच्या पाठीमागचं मूळ कारण शोधायला पाहिजे ना, की हा जोर जोरात कपशीचा आवाज काय येतोय. तर मूळ कारण होतं की आता संक्रांत येत आहे, साडी दागिना घ्यायचा काही विषयच नाही का ना घरामध्ये. मग मी म्हणलं अरे चल आपल्याला साडी वगैरे घ्यायला जायचं असेल ना, अरे मग थांबा थांबा थांबा, मग दुसऱ्या दिवशीपासून ते वाजणं बंद झालं. मूळ कारण शोधता यायला पाहिजे. आणि आता लग्नाला 18 वर्ष 19 वर्ष झाले तर आता हे मूळ कारण शोधता यायला लागलेत आपल्याला. तसं या सगळ्या प्रॉब्लेमच्या पाठीमाग मूळ सोल्युशन आहे अॅनिमिया. रक्तामध्ये हिमोग्लोबिनची कमतरता. याचे डुप्लिकेट सोल्युशन घेऊन काहीही होणार नाही. आपल्याला HB वाढवावा लागेल, हिमोग्लोबिनचा स्तर वाढवावा लागेल, आपोआप सगळे प्रॉब्लेम दूर होतील. आणि खास करून गर्भावस्थेमध्ये याचे एक आकडे तुम्हाला सांगतो, 33% गर्भपात होतात आपल्याकडे नॅचरली. म्हणजे जितक्या महिलांना गर्भ राहतात पहिल्या 3 महिन्यापर्यंत 33% महिलांना मिसकरेज असं ज्याला म्हणतो, 33% महिलांना होतंय. म्हणजे 100 गर्भवती महिला राहिल्या, त्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आली तर पहिल्या 3 महिन्यामध्ये 33% गर्भपात होतात, मिसकरेज होतात.
कारण की हिमोग्लोबिनची कमतरता त्यामागचं मूळ कारण आहे. आणि जरी त्यानंतर आपण त्यांची काळजी घ्यायला लागलो तरी सुद्धा मुलांचं वजन, बाळाचं वजन कमी होऊ शकतंय, बाळाचा जन्म लवकर होऊ शकतो, त्या झाला तर त्याला वेगवेगळ्या प्रकारचे आजार होऊ शकतात, महिलांचं जास्त रक्तस्राव होऊ शकतो, हे सगळे प्रॉब्लेम होऊ शकतात. म्हणून आपण अॅनिमियाला सरकारनं यामुळे फोकस केलंय की अॅनिमियामुळं एक पिढी नाही तर 2 पिढ्या प्रभावित होतात. सरकारनं हे पटवून दिलं, कारण हायकोर्टामध्ये याविषयी याचिका सुद्धा गेली होती की तुम्ही कसे पैसे द्यायला, त्यांनी पटवून दिलंय. इतक्या महिला अॅनिमिक आहेत, अॅनिमियानं एक पिढी नाही, महाराष्ट्रातल्या 2-2 पिढ्या प्रभावित व्हायला लागल्यात. म्हणून अॅनिमिया वाढायला पाहिजे, या अॅनिमिया कमी व्हायला पाहिजे, त्यासाठी एचबी वाढायला पाहिजे, त्यासाठी आयर्न मिळायला पाहिजे, सोबत बाकीचे व्हिटॅमिन मिनरल मिळायला पाहिजे. आणि आता जे नवीन एव्हिडन्स आले तर त्यामध्ये असं लक्षात आलंय की एखाद्या बालकाची गर्भस्थ शिशूची जर व्यवस्थित वाढ होत नसेल तर ही डायरेक्ट कनेक्टेड आहे गर्भावस्थेच्या अगोदरच्या अॅनिमियाशी. म्हणजे हा मुद्दा तुम्ही व्यवस्थित लक्षात घ्या. हे नवीन यावर रिसर्च झालाय. जर काही पोटातल्या बाळाचा विकास व्यवस्थित होत नाही, ज्यावेळेस याच्यावर रिसर्च झाला तर असं लक्षात आलं की त्या ताईचं एचबी गर्भावस्था राहिल्यापासून तर एकदम छान होता, मग या बाळाला प्रॉब्लेम का आले, तर असं लक्षात आलं की हा डायरेक्टली रिलेटेड आहे अगोदरच्या अॅनिमियाशी. म्हणजे निसर्ग एका मुलीला आई होण्यासाठी तयार करत असतो पहिल्या पिरियड पासून, आणि आपण तिची काळजी घेत असतो गर्भावस्थेपासून. आणि निसर्ग कधी चुकत नसतो, निसर्ग नेहमी बरोबर असतो. निसर्ग तिला आई म्हणून तयार करतोय पहिल्या पिरियड पासून, आणि आपण कधीपासून काळजी घेतो, गर्भावस्थेपासून. कधीपासून काळजी घ्यायला पाहिजे, पहिल्या पिरियड पासून. हे आपल्याला समजून सांगायचं. तुम्ही ज्यावेळेस एखाद्या कुमारवयीन मुलीच्या घरी जाताल त्यावेळेस त्यांना हे जरूर समजून सांगा, निसर्ग तिला आई म्हणून तयार करतोय, आपण निसर्गाची सपोर्ट करा. आणि आजकाल मॅक्झिमम पालकांचं असं म्हणणं असतंय की डॉक्टर सिझेरियन करतात, डॉक्टरांचं सिझेरियनचं प्रमाण फार वाढलेलं आहे. आपण डॉक्टरांची मदत करतो सिझेरियन करण्यासाठी, कारण की आपण फक्त गर्भावस्थेतच तिची काळजी घेतो. ऍक्च्युअली त्या मुलीची काळजी घेतल्या गेली पाहिजे पहिल्या पिरियड पासून. पहिला पिरियड आल्यापासून तिला न्यूट्रिशन दिल्या गेली पाहिजे, तर ती पहिल्यापासून तयार होत राहील. परीक्षेच्या दिवशी अभ्यास करून कुणालाही चांगले गुण मिळवता येत नाहीत. शाळा सुरू झाल्यापासून अभ्यास करावा लागेल. बरोबर आहे ना? बिलकुल. तर ही गोष्ट आपल्याला त्यांना हे नवीन नवीन माहिती आहे. आणि त्यामुळं अॅनिमियाची सुरुवात गर्भावस्थेपासून होत नाही, तर पिरियडच्या सुरुवातीपासूनच होते. म्हणून पिरियड सुरू झाला की मुलीच्या गरजा बदलतात, तिच्या सगळ्या पोषणाच्या गरजा बदलतात, ना केवळ वेगळ्या येतात परंतु मुलापेक्षा जास्त येतात. आणि ह्या काळामध्ये तर आणखीन जास्त लक्ष दिलं गेलं पाहिजे, कारण की पूर्वीच्या काळी मी बघितलेलं आहे, माझी आई, माझी मावशी, माझी आत्या यांना जेव्हा पिरियड यायचा तेव्हा त्यांना बाजूला बसवलं जायचं एका रूम मध्ये, त्या एका रूम मध्येच बसायच्या. त्यांना चहा, पाणी, नाश्ता सगळं जागेवर मिळायचं, त्या दिवसभर आराम करायच्या. परंतु आज आज तो काळ राहिलेला नाही. आता काय होतंय, आता मुली आराम करत नाहीत, बिलकुल आराम करत नाहीत. त्या शाळेत जातात, कॉलेजला जातात, ज्या काम करणाऱ्या महिला त्या कामाला जातात, ज्या घरातल्या महिला त्या घरातलं काम सुद्धा पूर्ण करतात. त्यामुळं त्यांची काळजी घेणं आता जास्त गरजेचं आहे पूर्वीपेक्षा. हा आणि त्यामुळं जे पुन्हा हे जे त्रास होत आहेत, पीएमएस चे त्रास, पिरियडच्या अगोदर 2-4 दिवस, पिरियडच्या दरम्यान आणि पिरियड नंतर एखादा दिवस, हे जे त्रास होतात यांना पीएमएस, प्री मेन्स्ट्रुअल सिंड्रोम म्हटलं जातंय. हे त्रास दूर करण्याचं काम न्यूट्रिचार्ज वुमन करतंय. जेव्हा एखादी दिदी आपल्या मावशीला सांगते, आपल्या आईला सांगते की आई माझं पोट दुखतंय, त्रास होतोय, तर तिची आई मावशी काय म्हणते की बाई आपण महिला आहोत, हा त्रास आपल्याला होणारच, आपल्याला नाही होणार तर काय पुरुषाला होणार का?
मला पण असा त्रास व्हायचा, तू काय कर, तू आराम कर. परंतु त्या आईनं, त्या मावशीनं, आत्यानं तो त्रास सहन केला, कारण की त्यावेळेस त्यावर सोल्युशन नव्हतं. आता यावरचं परफेक्ट सोल्युशन आपल्याकडे आहे. यावरचं परफेक्ट सोल्युशन आहे. हे सगळे जे त्रास होतात ना, हे जे त्रास होतात पिरियडच्या पीएमएसच्या वेळेस, हे सगळे त्रास आपण दूर करू शकतो. आणि या सगळ्या त्रासाला दूर करण्यासाठी RCM न जगातलं महिलांसाठीचं सर्वोत्तम हेल्थ सप्लिमेंट न्यूट्रीचार्ज वुमन ची शक्ती आपल्याकडे दिलेली आहे. मित्रांनो, 50 न्यूट्रिएंट्स असलेलं प्रॉडक्ट मार्केटमध्ये या किमतीला उपलब्धच नाही. आणि ही आपल्याकडे मिळालेली शक्ती आहे. ही शक्ती आहे की जी आपल्या नवीन उमलणाऱ्या कळ्या ज्या आहेत त्यांना त्रासापासून दूर ठेवण्याची शक्ती आदरणीय TC छाबडाजींच्या माध्यमातून आपल्याला मिळाली आहे. नाहीतर मी शिक्षक, यामध्ये कुणी डॉक्टर मोजकेच असतील, बाकी कुणी शिक्षक, कुणी गृहिणी, वेगवेगळ्या प्रकारचे काम करणारे माणसं आपण, आपला ह्या सेक्टरशी काय संबंध. परंतु RCM सिस्टम मुळे आपल्याला ती शक्ती मिळालेली आहे की आपण कोट्यावधी महिलांचे या त्रासापासून मुक्ती देऊ शकतो. आणि आपण आता टार्गेट घेतलेलं आहे की 15 कोटी महिलांना या त्रासापासून आपण दूर करू. यासाठी न्यूट्रीचार्ज वुमन मध्ये म्हणून त्रास कमी होणार आहे का? अजिबात नाही. त्रास कशामुळे कमी होणार? त्रास याच्यामुळे कमी होणार की न्यूट्रीचार्ज वुमन मध्ये असलेल्या कंटेंट्स मुळे. 13 विटॅमिन, 13 मिनरल्स, 13 फळांचं सत्व, 6 बोटॅनिकल्स आणि 5 अमायनो ऍसिड्स न्यूट्रीचार्ज वुमन मध्ये टाकलेले आहेत. असे आपण बेरीज करू. 13 13 23 23 39 39 40 50 सगळे 50 न्यूट्रिएंट्स आहेत. 50 न्यूट्रिएंट्स, बाकी 50 न्यूट्रिएंट्स बघा. तुम्ही म्हणले एखादा म्हणाल बाबा 50 तुम्ही दिले 13 विटॅमिन्स, नेमके कोणते विटॅमिन्स? 13 मिनरल्स, नेमके कोणते मिनरल्स? हे घ्या, हे सगळी लिस्ट, म्हणजे कुठले विटॅमिन आहेत, कुठले मिनरल्स आहेत, कुठले फ्रूट ब्लेंड आहे, कुठले बोटॅनिकल्स आहेत आणि अमायनो ऍसिड, याची यादी तुमच्या स्क्रीनवर आहे. हे सगळे विटॅमिन मिनरल न्यूट्रीचार्ज वुमन मध्ये असल्यामुळे काय होतंय, इथं पहा या बोटॅनिकल्स मध्ये एक स्टार फ्लावर एक्स्ट्रॅक्ट, स्टार फ्लावर अर्क असं लिहिलेलं आहे. हे पिरियड्स मध्ये होणारे त्रास दूर करणारे घटक आहे. तुमच्या पिरियड मध्ये त्रास होत असेल, हा त्रास स्टार फ्लावर एक्स्ट्रॅक्ट दूर करते. जर तुमचे केस गळत असतील तर इथं बायोटीन, विटॅमिन B2, बायोटीनला ब्युटी व्हिटॅमिन म्हणतात. बायोटीन, हे सॉरी इथं बायोटीन आहे ना, ते बायोटीनला काय म्हणतात? ब्युटी व्हिटॅमिन. आपली मीटिंग संपल्यानंतर तुम्ही Amazonवर बायोटीन टाकून पहा, तुम्हाला बायोटीनचेच नुसते प्रोडक्ट दिसतील आणि त्यांची किंमत न्यूट्रिचार्ज इतकी आहे, म्हणजे केवळ बायोटीन. कारण की बायोटीन जगभर ब्युटी व्हिटॅमिन म्हणून प्रसिद्ध आहे, जे तुमची त्वचा, तुमचे केस यासाठी स्पेशल काम करते. बी कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन टाकल्या इथं. विटॅमिन B1, B2, B6, B5 हे बी कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन, विटॅमिन B12 यांचं काम आहे शाकाहारी भोजनातून ऊर्जा निर्माण करणं. बऱ्याचदा काय होतं की महिला भोजन करतात परंतु आम्हाला कसं ऊर्जाच मिळत नाही. तर शाकाहारी भोजनातून ऊर्जा निर्माण करण्याचं काम बी कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन करते. 13 फळांचं सत्व न्यूट्रीचार्ज वुमन मध्ये आहे. आपल्या घरी 2-3 प्रकारचे फळं जे आहेत ना ते बनतात. आणि गंमत अशी आहे की हे RDA ची फार मोठी मात्रा पूर्ण करतात. म्हणजे तुमचा RDA, रेकमेंडेड डायटरी अलाउन्स, म्हणजे एक न्यूट्रीचार्ज वुमन जर घेतली तर तुम्हाला कुठलं पोषक तत्व घटक किती मिळतोय तुम्हाला कुठं कळल. आता कोणाकडे न्यूट्रीचार्ज वुमनची पॅकेट जर असेल तुम्ही घेऊन बसा, मी तुम्हाला सांगतो. त्या पॅकेटवरच लिहिलं आहे साईड पॅनलवर. कुणाकडे आहे न्यूट्रीचार्ज वुमन? शहाणे मॅडम आहे का? आहे, यांच्याकडे आहे, सरकडे आहे. हे पहा, गंमत अशी आहे की बऱ्याच जणांकडे वेगवेगळे मार्केटमध्ये वेगवेगळे प्रॉडक्ट आहेत.
पण त्या प्रॉडक्ट मध्ये तितक्या प्रमाणात टाकल्याच गेलेलं नाही. न्यूट्रिचार्ज ह्युमन मध्ये एक एक घटक किती प्रमाणात तुमचा आरडीए पूर्ण करतोय ते लिहिलं आहे. साइड पॅनल काढा, म्हणजे साईडचं छोटं आहे का तिथं पहा सर, आहे पहा बरं तिथं. हा सर. विटॅमिन सी चा किती टक्के आरडीए पूर्ण होतो? लगभग सर 61.54. हा. आणि त्यानंतर आयरनचा साईड आयरनचा साईड 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 पॅनलवर. यस सर ना, या हा पॅनलवर. हा, म्हणजे तुम्हाला, म्हणजे मी जे सांगतोय, मी जे तुम्हाला पीपीटी दाखवतोय, ही पीपीटी मध्ये सर तुम्ही सांगितलं पीपीटी पाहून सांगितलं, आम्ही कुठून सांगावं? तर त्याच्या साईड पॅनलवर लिहिलेलं आहे. आयरनचा आरडीए 72% कम्प्लीट होतोय. Yes. पहा बरं, आयरन मिनरल्स मध्ये असेल, साईड पॅनलवर पाहता येईल. आहे. हा. झिंकचा 75% आरडीए पूर्ण होतो. होतोय का? येस सर. येस. यस सर. सापडला का? होय सर. म्हणजे आपण जे बोलतोय ते का काम करल? कारण की, आणि बरं, आरडीए कोणी ठरवलेत? RCM ने ठरवलेत का न्यूट्रिचरने ठरवलेत? अजिबात नाही. आरडीए ठरवले WHO न, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आरडीए ठरवले. आणि त्यांनी जितकं सांगितलं की तुम्ही हे पोषक घटक इतकं घ्यायला पाहिजे, त्याचा मोठा हिस्सा न्यूट्रिचार्ज ह्युमन घेतल्यानंतर पूर्ण होतोय. मग बाकीचा कुठून मिळवायचा? बाकीचा भोजनातून. बाकीचा हिस्सा कुठून मिळेल? तुमच्या दैनंदिन भोजनातून मिळेल. आणि हे सगळं न्यूट्रिचार्ज ह्युमनच्या साईड पॅनलवर लिहिलं आहे. आपण सांगू शकतो की तुम्ही तुमचा आरडीए पूर्ण करा. तुम्ही फळं खा. मग आज कुणी कुणी फळं खाल्ले तर महिलांपैकी हँड रेज करा बरं. आज कुठलं फळ खाल्लंय? अर्चनाताई, कुठलं फळ खाल्लंय आज? अनम्यूट व्हा. रुपालीताईने खाल्लंय. रुपालीताई, किती फळं खाल्लेत आज? सर मी मँगोचं फळ एक खाल्लं होतं. बरं, मँगो खाल्ला एक. बरं, ओके. अर्चनाताई, तुम्ही? हा, स्ट्रॉबेरी, मँगो. बरं, स्ट्रॉबेरी आणि मँगो 2. बरं, 1, 2 यापेक्षा जास्त आहे कुणी? खजूर एक खाल्लो. खजूर एक खाल्लं. सुषमाताईने किती खाल्ले? हॅलो सर. हा, किती खाल्लेत? करेक्ट. टोमॅटो, गाजर आणि काकडी. टोमॅटो खाल्लं. बरं, टोमॅटो खाल्लो. बदाम किती जणांना खाल्लेत आज? बदाम? बदाम नाही खाल्ले सर. म्हणजे मी सानप साहेब एकदा विचारलं, बदाम कोणी खाल्ले? तर पूर्ण आठवड्यामध्ये कोणी बदाम खाल्लेले नव्हते. एका फिजिकल मीटिंग मध्ये विचारलं, आणि विशेष म्हणजे तुमच्या नगर जिल्ह्यातच विचारलं होतं. श्रीरामपूरला एक मीटिंग होती. आपले एक जुने लीडर होते पहा, बीटी सोनवणे साहेब, त्यांनी एक मीटिंग ठेवली होती. त्यांच्या मीटिंग मध्ये विचारलं की बदाम कोणी खाल्ले आज? तर कोणीच नव्हतं खाल्लं. म्हणजे आठवड्यात कोणी बदाम खाल्ले? पूर्ण आठवड्यात बदाम खाल्ला कोणी व्यक्ती नव्हता. मुठभर बदाम घेऊन कोणी खाल्ले? मला या महिन्यात कोणी बदाम खाल्ले? पूर्ण महिन्यात कुणी बदाम खाल्ले नव्हतं. शेवटी एक जण हात वर केला, म्हणे सर मला आठवते, म्हणे मी बदाम कधी खाल्ले होते. म्हणजे कधी खाल्ले होते? ते म्हणे सर पाठीमाग रमजान ईद झालती ना, त्या एक जणाकडे शिरखुर्मा प्यायला गेलतो, त्यामध्ये बदाम होते. त्याला पक्क आठवलं की त्यावेळेस तेव्हा बदाम, त्या शिरखुर्म्यामध्ये बदाम होते, म्हणजे तेव्हा बदाम खाल्ले होते. ही कंडिशन आहे. तर तुम्ही 5 फळं आणले होते. अर्चनाताई, 5 फळं कधी आणले होते? हा. वडाच्या पूजेला. हा. हो. जांभूळ, आंबा. कधी आणले होते? पहा, लक्ष्मीपूजनाला एक. बरोबर आहे. होय, अगदी. लक्ष्मीपूजनाला 5 फळं आणले होते. आणि काही जण ते पण पूजेवाले आणले होते, छोटे पूजेला ठेवायचे, म्हणजे खायचे थोडे, ते पूजेचे फळ येतं. अहो, आपल्या संस्कृतीनं सांगितलंय की लक्ष्मीला 5 फळं खाऊ घाली जा दररोज. आणि आपली पुरुष मंडळी विसरतील म्हणून तो एक दिवस ठेवलाय आठवण करून देण्याचा, की लक्ष्मीला 5 फळं खाऊ घाला. लक्ष्मी म्हणजे ती फोटोवाली लक्ष्मी नाही, आपल्या घरची लक्ष्मी, आपली आई, आपली बायको, आपली बहीण, आपली मुलगी, यांना 5 फळं खाऊ घाला. आपण जातो बाजारातून, आपण फोटोवाली लक्ष्मीला खाऊ घालतो. दररोज खाऊ घाला. ते विसरतात म्हणून तो सांगण्याचा एक दिवस आहे लक्ष्मीपूजन. तर आता आपल्याला लक्ष्मीला 5 फळं नाही, लक्ष्मीला 13 फळं खाऊ घातल्याचं पुण्य कधी मिळणार आहे? एक न्यूट्रिशन म्हणून खाऊ घातली. राईट.
न्यूट्रीचार्ज वुमन मध्ये 13 फळांचं सत्व आहे. त्यामधले काही दुर्लभ फळं आहेत. त्यामधले काही फळं दुर्लभ आहेत जे आपण कधी बघितले सुद्धा नाहीत. कुठले आहेत ते दुर्लभ फळं? तर पाहूयात आपण दुर्लभ फळं कुठले कुठले होते. न्यूट्रीचार्ज वुमन मध्ये जे फळं आहेत दुर्लभ फळं, त्या फळांची यादी जर तुम्ही वाचली तर आपल्या लक्षात येईल, अरे हे फळ तर आम्ही कधी खाल्ले नाहीत. हे पहा, अननस खातो आपण, अनार खातो. आता कधी कधी आपण स्ट्रॉबेरी खातो, नोनी आहे की नाही, मँगोस्टीन. मँगोस्टीन माझ्यासोबत खाल्लेले बहुतेक दांगड साहेब आहेत तिथं. त्यांनी होते, दांगडजी होते, गेले वाटतं मीटिंग मध्ये होते, सुरुवातीला मला दिसले होते त्यांनी. आणि आम्ही मँगोस्टीन बँकॉकला खाल्लं होतं. भारतात मिळत नाहीत फळं. अरविंद साकी सरांनी आम्हाला खाऊ घातले हे फळ, म्हणे पहा कुठलं आहे मँगोस्टीन. त्यावेळेस पाहिलं मी. आहेत दांगड सर आहेत. हा, आणि आम्हाला सगळ्या जणांना, आम्ही ज्यावेळेस ट्रेनरचा ग्रुप फिरत होता, आम्हाला अरविंद साकी सरांनी, जे आपले डायरेक्टर आहेत न्यूट्रिशनचे, त्यांनी मँगोस्टीन खाऊ घातलं होतं. त्यावेळेस मी पहिल्यांदा मँगोस्टीन पाहिलं की मँगोस्टीन कसं असतं. तर असे 13 प्रकारचे फळं खाऊ घालण्याचं पुण्य आपल्याला एक न्यूट्रीचार्ज वुमन लक्ष्मीला खाऊ घातलं की मिळते. त्यामुळं मित्रांनो, न्यूट्रीचार्ज वुमन ही साधी टॅबलेट नाही, ही टॅबलेट फार रिसर्च करून बनवलेली आहे. आपल्याला खूप सहज हातात आली, याविषयी आपण खूप सहज सांगू शकतो, म्हणून आपल्याला ते साधं वाटतंय. तुम्ही जसजसं याच्या खोलामध्ये जाल, जसजसं याच्याविषयी अध्ययन कराल, तसतसं तुम्ही याच्या प्रेमात पडाल. ते असतं ना, एखाद्याला एखाद्या विषयामध्ये इंटरेस्ट कधी निर्माण होतो, त्या जसजसा विषय समजायला लागतो, त्यातली गोडी निर्माण होते, आवड निर्माण होते, मग तो विषय आवडायला लागतो. तसं तुम्ही ज्यावेळेस न्यूट्रीचार्ज वुमन किंवा न्यूट्रीचार्ज एक एक प्रोडक्ट याविषयी आणखीन माहिती घेत राहताल ना, प्रेमात पडताल तुम्ही. 50 न्यूट्रिएंट्स इतक्या छोट्या गोळीमध्ये कसं काय बसू शकले? बसले ते भांडणं पण करत नाहीत, म्हणजे व्यवस्थित बसलेत. 50 बसलेत, आतापर्यंत भांडणं केल्याची तक्रार आपल्याकडे आली नाही, यांचे भांडणं लागली म्हणून. तर त्यांना म्हणतात न्यूट्रॉसिटिकल सायन्स. मी पाठीमागे सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं की हे फूड टेक्नॉलॉजी नाही, दिस इज अ न्यूट्रॉसिटिकल सायन्स. त्यांचा बरोबर एक्स्ट्रॅक्ट काढून ठेवलेला आहे आणि ते अतिशय सुपाच्य, म्हणजे जितका पोटात जाईल 100% ऍब्झॉरेबल. ते सुद्धा पाहावं लागेल ना की पोटात चाललाय पण ऍब्झॉर्ब व्हायला का नाही, त्याचा तो फॉर्म जो सगळ्यात इझिली ऍब्झॉरेबल आहे, तोच फॉर्म त्यामध्ये टाकलेला आहे, जे फूड टेक्नॉलॉजी मध्ये होत नाही. आता फूड टेक्नॉलॉजी माझ्या घरी हा इथं ठेवलाय, हे आवळा कॅन्डी घरी बनवून ठेवली, ही फूड टेक्नॉलॉजी आहे. आवळा किती दिवसही टिकतो. आवळा कॅन्डी ही फूड टेक्नॉलॉजी झाली. पण या आवळ्यातून व्हिटॅमिन सी काढायचं आणि ते ठेवायचं बाजूला, बाकी सगळं बाजूला. आवळ्यामध्ये अनेक घटक आहेत, तर तो बाजूला काढून ठेवण्याचं. असे 50 न्यूट्रिएंट्स न्यूट्रीचार्ज वुमन मध्ये आहेत. आणि आता न्यूट्रीचार्ज वुमन क्लिनिकल प्रूव्हन आहे. न्यूट्रीचार्ज वुमन क्लिनिकल प्रूव्हन आहे. म्हणजे काय, तर असं भारत सरकारनं तपासणी केल्या अंती असं लक्षात आलंय की 90 दिवसापर्यंत न्यूट्रीचार्ज वुमन एका महिलेने घेतल्यानंतर तिचा HB 3 ने वाढतो, म्हणजे 8 असेल तर 11 होतो. सोबत तिनं जर व्यायाम आणि परत विशेष आहार जर घेतला तर तो जास्त सुद्धा वाढू शकतो, परंतु 3 पर्यंत डेफिनेट वाढतो. हे भारत सरकारनं मान्य केलंय, त्याचा मोहर बसली त्यावर. 93% महिलांना त्यांच्या ओव्हरऑल हेल्थ मध्ये फरक दिसला न्यूट्रीचार्ज वुमन घेतल्यामुळे. ओव्हरऑल हेल्थ मध्ये त्यांचे केस गळणं, त्वचे संबंधित समस्या या दूर झालेल्या आहेत. हे क्लिनिकल प्रूव्हन झालं आहे. त्याचं सर्टिफिकेट, त्याची लिंक, त्याचं सगळं आपल्याकडे अवेलेबल आहे. आणि अशी न्यूट्रीचार्ज वुमन पिरियड येणाऱ्या महिलांनी घ्यायची. कुणी, याला वयाची मर्यादा नाही, म्हणजे कुठल्या वयापासून कुठल्या वयापर्यंत नाही, तर त्याला शारीरिक स्थितीशी ते संबंधित आहे. पहिल्या पिरियड पासून शेवटच्या पिरियड मधल्या सगळ्या महिला घेऊ शकतात. ब्रेकफास्ट नंतर न्याहारी करायची, 100% न्याहारी करायची, नंतरच न्यूट्रीचार्ज वुमन घ्यायची. नंतर एक पूर्ण मोठा ग्लास पाणी प्यायचं, कारण की 50 न्यूट्रिएंट्स विरघळण्यासाठी तितक्या पाण्याची आवश्यकता आहे. आणि
नाश्ता यामुळं करायचा आहे की 50 न्यूट्रियंट्स तुमच्या रक्तामधून शरीरापर्यंत जाण्यासाठी काहीतरी बेस खायला लागेल, म्हणून नाश्ता करायचा आहे. त्यानंतरच न्यूट्रिशन घ्यायची. फरक दिसल तुम्हाला, तुमच्या ऊर्जेमध्ये फरक दिसल, तुमच्या केसामध्ये, स्किन मध्ये फरक दिसल, तुमचा HB 90 दिवसानंतर तुम्हाला डेफिनेटली वाढला दिसल. हे सगळेच्या सगळे फायदे क्लिनिकल प्रूव्हन आहेत. न्यूट्रिचार्ज वुमन जसजसं आपण जास्त महिलांना देऊ तस तसे आपल्या त्यांचे अनुभव मिळतील. आणि ज्या महिलांना डोळ्याखाली काळे वर्तुळ आले असतात, स्किन विषयी खूप महिला जागरूक असतात, त्या महिलांना तुम्ही बिनधास्त गॅरंटी देऊन सांगू शकतात, न्यूट्रिचार्ज वुमन घ्या, तुमचा HB वाढलेला दिसेल. आता इथं बसलेल्यापैकी किती ताई मंडळी आहेत ज्या न्यूट्रिचार्ज वुमन घेत आहेत? ओके, रुपालीताई घेत आहेत. बर, बाकीच्या महिला? आणि तुम्ही म्हणताल मी विकणार, तर जोपर्यंत सुषमा दिदी घेत आहेत, बरं, जोपर्यंत तुम्ही न्यूट्रिचार्ज वुमन स्वतः घेणार नाही तोपर्यंत न्यूट्रिचार्ज वुमन विकल्या जाणार नाही. कारण की जोपर्यंत तुमच्यावर रिझल्ट दिसणार नाही, तुमच्या स्किनचा ग्लो दिसणार नाही, तुमचे केस व्यवस्थित दिसणार नाहीत, तुमची ऊर्जा दिसणार नाही, तोपर्यंत त्या ताई मंडळी म्हणतात तुमच्यातच फरक दिसत नाही, तर आम्ही कशाला घ्यावी? म्हणजे आपलं चहाचं हॉटेल आहे ना, आपण बाहेरच्या हॉटेलमध्ये जाऊन चहा प्यायलो, ते म्हणजे मालक कुठे आहे? म्हणे मालक चहा घ्यायला गेले पुढच्या हॉटेलमध्ये. तर ते चहाचं हॉटेल चालेल का? अजिबात चालणार नाही. आणि तुम्ही किती खोटं सांगितलं की मी घेते, समोरच्या लगेच ओळखणार घेतायत का नाही, ताबडतोब ओळखू येणार. त्यामध्ये कुठलाही फरक पडणार नाही, तुम्हाला घ्यावी लागेल. आपल्या टीम मधल्या जितक्या महिला घेतील तितकी आपल्या न्यूट्रिचार्ज वुमनचा, आणि हा सेलचा विषयच नाही, हा आहे स्वतःच्या वैयक्तिक आरोग्याचा, महिलांच्या वैयक्तिक आरोग्याचा. आणि तुमचे लाडके भाऊ तुम्हाला पैसे पाठवत आहेत, ज्यांना पाठवतायत त्यांनी त्यामधून न्यूट्रिचार्ज वुमन घ्यायचे आहे. हा ताई. हा सर, माझा पण HB 8 ग्राम झाला होता. त्यामुळे हा. मला असं डोक्यात गरगरल्यासारखं व्हायचं, एखादं काम केलं की थकवा यायचा, कधी बसून घेईल असं व्हायचं. अगदी नुसती भाजी जरी फोडणीला दिली तर पोळ्या लाटेपर्यंत थांबावं लागत नव्हतं, म्हणजे अगदी सोफ्यावर लोळायची मी, इतका म्हणजे मला त्रास व्हायचा. पण मी जसं न्यूट्रिचार्ज, आता मला 4 महिने झालं सर मी न्यूट्रिचार्ज घेते, पण तिथपासून माझ्या कधी डोक्यात गरगरलं नाही. आणि माझा जो फ्रेशनेस नाहीसा झाला होता तो पुन्हा पहिल्यासारखा म्हणजे रिकवर होताना दिसतोय मला सर. म्हणजे मला तरी खूपच चांगला अनुभव आलेला आहे न्यूट्रिचार्जचा. त्यामुळे मी माझ्या मुलीला पण चालू केलंय. पण सर माझा असा प्रश्न आहे की मुलीला कंटिन्यू करायच्या की 3 महिन्यासाठी द्यायच्या, असं काही? हा, कंटिन्यू करायचं आहे. आणि ताई तुम्ही जे म्हणला ना की गरगरायचं, प्राणवायू हो मेंदूला सर. मिळायचं नाही तर गरगरणारच ना. आणि तुम्ही हो किती सर, मला झिंडूबाम खूप लावला आणि दुसऱ्या गोळ्या घेतल्या तर त्यावर उपायच होणार नाही. मुळाशी जाणे आपल्याला, हो. या मॅक्झिमम गोष्टीच्या मुळाशी आपल्याला जावं लागल. आणि महिलांना येणाऱ्या मॅक्झिमम प्रॉब्लेमच्या मुळाशी HB ची कमतरता हाच येतो विषय. Yes. आणि अर्चना ताईने फार छान त्यांचा अनुभव सांगितला. रेग्युलर माझ्या मुलीला पहिला पिरियड आल्यापासून मी देतोय, पहिला पिरियड आल्यापासून 4-5 महिन्यापूर्वीपासून आला की मी सुरू केली मुलीला. मिसेस घेते, बहीण घेते, आणि त्याचे रिझल्ट दिसत आहेत. माझ्या मिसेसची स्किन पाहून, म्हणजे ती अशी फिरून आली, 2 बायाला भेटून, 4 बायाला भेटून एका ग्रुपमध्ये जाऊन आली, आणि न्यूट्रिचार्ज वुमनचे ऑर्डर आली नाही, असं कधीच होत नाही. अरे वा. त्या विचारतात की कुठलं मेकअप काय लावतात, काय बिलकुल